स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर, कारण हा पुरोगामी जिल्हा आहे. वसंतदादांच्या काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे. याचा राग त्यांना आहे. इथून जरी त्यांची सीटा निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात. त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही, हे लोकांनी बघितलेलं आहे. म्हणून खासदार सुद्धा, माझे खासदार भाजपचे सुद्धा आज भाजप सोडलेले आहेत. त्याच्यावरून दिसते की भाजप फसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाची रणनीतीला कोणी बळी पडू नये यासाठी सगळ्यांची मी भेट घेतो. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न. महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय. कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले. जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर. जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर. देशात लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे गेले 2-3 दिवस मी दिल्लीत अधिवेशनात होतो आणि काही प्रमुख मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे होते. त्यात मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. आज जरी लोकसभेचं अधिवेशन असतं तरी प्रमुख मुद्दे संपले असताना आता सांगलीत आलेलो आहे. सांगली महापालिकेच्या दृष्टीनं थोड्या काही हालचाली कार्यकर्त्यांच्या चर्चा होत असताना चांगलं भाजपला पर्यायी पॅनल चांगलं ताकदीचं देण्यासाठी मी विश्वित कदम आणि जयंत पाटील साहेब आम्ही एकत्र आलेलो आणि सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्रित करायचा प्रयत्न आमचा हा असणारच आहे. आणि त्यामुळे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जे माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांची भेट घेऊन ह्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मिरजेत आणि त्याबरोबर सांगलीत सुद्धा मी काही प्रमुख लोकांची भेटीगाठी घेत आहे. यांची भेट झाल्यानंतर त्यांनी काय तर राष्ट्रवादीत जाण्याचा प्रवेश करण्याचं नाही. काल त्यांनी कुठली बातमी करून कार्यकर्त्यांना सांगितलं, मात्र आमचा खूप प्रयत्न चाललेला आहे की ते तसं करू नयेत. त्यासाठी आम्ही त्यांची आज मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतलेली आहे. उद्या परत मी आणि विश्वित कदम सुद्धा पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे. मला विश्वास वाटतो की पुरोगामी विचाराची लोक आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी ते काँग्रेस पक्षावर राहतील आणि उद्यापर्यंत हा काय असेल तो निर्णय आपल्याकडे होईल. ताकद लावणार आहे की आमची जी विचाराची लोक आहेत ती आपल्यासोबत राहतील. हा बघा, आमचा प्रयत्न तोच असणार. त्याचेच आमचे 10 दौरा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना भेटतो. मी विश्वित कदम उद्या परत पण भेटणार आहे. काही अडचणी असतात, कुठे मतभेद असतात. त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की काँग्रेसवर नाराज होऊन ते जात नाहीयेत आणि त्यांनी आमच्या दोघांच्या सुद्धा त्यांच्या घराचं पूर्वीपासून प्रेम आहे, ते पुढेही राहणार. काही त्यांच्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे त्यांना जावं असं वाटतंय, त्या समजून आज मी त्यांच्याकडे घेतलेलं आहे. मी विश्वित कदम त्यावर चर्चा करू आणि उद्या काही चांगला पर्याय घेऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू की तुम्ही जाऊ नका. मला विश्वास वाटतो ते जाणार नाही तर ते आपल्या पक्षावर राहतील. 4 पिढ्या त्यांच्या आज काँग्रेस पक्षावर राहिलेली आहेत. आज 4थी पिढी करंज आमदारच्या रूपानं त्या घरात आमदार घराची आमच्यावर राहिलेली आहे आणि पुढे आमच्यावर राहील असं मला विश्वास. मी सगळ्यांनाच भेटणार आहे, राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो. आज विश्वित कदम, जयंत पाटील बाहेरगावी असल्यामुळे दोघांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे. सगळ्याच लोकांना भेटणार आहे आणि कुठेही जाऊ नका. आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली चांगला पर्याय आपण भाजपला देऊ शकतो आणि महापालिकेत चांगले चालू शकतो हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न चाललाय. त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेतलेले आहे. आम्ही दोघं तिघं एकत्र बसून राहते त्यावर मार्ग करून उद्या पुन्हा त्यांच्या चर्चा करून हा मार्ग एकदाचा संपवायचा, अडचण संपवायचा प्रयत्न. आम्ही कुठलीही चर्चा त्यांच्या बोलण्यात आली नाही. पैशाचा विषय काय आता माझ्या पुढे कुठलाही निघाला नाही. ही महापालिकेच्या उत्पन्नातनं निधी निर्माण होत, त्यातनं विकास काम होत असतात आणि विकास कामं होत राहिली आणि भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली म्हणून भाजपच्या माध्यमातून ह्या 1.5-2 वर्षात कुठलाच निधी महापालिकेला दिला गेलेला नाही. त्यामुळे भाजपला सांगली आवडत नाही. सांगलीचा फक्त उपयोग करतात. 10 वर्ष त्यांना खासदार निवडून दिला, त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही. भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर, कारण हा पुरोगामी जिल्हा आहे. वसंतदादांच्या काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे. ह्याचा राग त्यांना आहे. इथून जरी त्यांची सीटा निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात. त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल
असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे. म्हणून खासदार सुद्धा, माजी खासदार भाजपचे सुद्धा आज भाजप सोडलेले आहेत. त्याच्यावरून दिसते की भाजप फसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाची रणनीतीला कोणी बळी पडू नये ह्यासाठी सगळ्यांची मी भेट घेतो. नमस्कार. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.